नमस्कार, मी अलका संजय खराबे आणि ही माझी मुलगी आकांक्षा संजय खराबे. मी ऑगस्ट 2025च्या बॅचला जॉईन झालेले आहे. वेबिनारही तेव्हाच बघितलं आणि लगेच ठरवलं की नाही, रेसिडेन्शियल कॅम्पला आपण जायचं. सरांचा ब्रॉडकास्ट ऐकला आणि लगेच ठरवलं की आपण जर सुरुवातच इथून करतोय तर का नाही करावं. म्हणून मी हा रेसिडेन्शियल कॅम्प पण अमेझिंग ह्या कॅम्पमध्ये, रेसिडेन्शियल कॅम्पमध्ये मला जो 5 दिवसाचा एक्सपिरियन्स आलेला आहे दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे आपलं जीवनच पूर्णपणे कायापलट जो म्हणतो, विचार करण्याचा, निसर्गाकडे बघण्याचा आणि समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच पूर्णतः सरांच्या पूर्ण ह्या सेशनमध्ये आपला बदलवून टाकतो. आणि अमेझिंग, तेच ॲप्लाय करण्याचं कसं, कधी आणि कुठे, हेही याच्यामधून मी शिकले आणि त्याचं मी ॲप्लिकेशन नक्कीच माझ्या जीवनात इथून पुढे करेल आणि डायबेटिस फ्री होण्याचा संकल्प करेल. खरं तर ॲज अ अटेंडी मी आईसोबत आलेली, तिला मॉरल सपोर्ट म्हणून द्यायला. पण सरांचं जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा एवढा लाईफला पूर्णपणे बघण्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो पूर्ण सरांनी बदलून टाकला. इथे आल्याच्यानंतर कळालं भरपूर लोकांना रिग्रेट्स जे आहेत की हे आम्हाला आधी कळालं असतं तर खूप बरं झालं असतं. आणि मी सरांचं आणि माझ्या आईचं खूप थँक्यू बोलेल की मला हे जीवनाच्या एवढ्या आधी कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे हे माझ्या मते फक्त डायबिटीज ज्यांना आहे किंवा जे रोगात आहेत त्यांच्यासाठी नसून हे इन जनरल ॲज अ लाईफस्टाईल जर पूर्ण चेंज करतात तर मग त्याच्यामुळे हे फक्त ह्यांच्यासाठीच उपयोगी नाही आहे, पण आपल्यासारख्या लोकांसाठी, स्पेशली जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे. कारण आजचं जे कॉम्पिटिशन आहे आणि आजचं जे पूर्ण लाईफ जर्नी आहे ती एवढी स्ट्रेसफुल आणि एवढी झटपटीची झाली आहे की त्याच्यामधून आपल्याला स्वतःच कळत नाही की काय करावं आणि काय नाही. सो आय थिंक दिस वॉज अ ग्रेट, काय बोलतो आपण, इट वॉज अ ग्रेट पाथवे ऑर गायडन्स फॉर अस. अँड शुअरली मी हे सगळं माझ्या लाईफमध्ये अप्लाय करेल आणि करणार आणि घरच्यांचाही तसाच सपोर्ट करेल. ओके, थँक्यू DFF टीम.